जय शिवराय भावांनो। संघर्ष योद्धा मराठ्यांचा सरसेनापती मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मागच्या 40 वर्षापासून सुरू असलेला लढा आज अंतिम टप्प्यात येऊन यशस्वी गुलाल मुंबई या ठिकाणी उधळला। मित्रहो, याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या। मराठ्यांना आरक्षण घेतलं, पण घेतलं कसं? हसून खेळून घेतलं। ज्या मागच्या 100 वर्षापासून मराठे या मुंबईपासून दूर होते, ते मराठ्याचे सख्खे लेकरं मागच्या 4 दिवस मुंबईच्या मैदानावर मनमोकळे पतनाने खेळले, आनंदले आणि त्याने जो मनमुराद त्या ठिकाणी आनंद घेतला। आणि खरंच त्या ठिकाणची जी धरती होती, मुंबईचं जे आझाद मैदान होतं, ते आझाद मैदान असं प्रफुल्लित झालं होतं। त्यालाही असं वाटू लागलं की हे मराठे कधीच याच्यापासून माझ्यापासून दूर नाही गेले पाहिजे। आणि विशेष करून मुंबईच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये मराठा जाऊन फिरून आला, आरक्षण घेतलं, पण सगळी मुंबई मनसोक्तपणाने बिनधास्तपणाने आपल्या गावात जसं फिरतो तशी फिरून पाहून आपण आरक्षण मिळवलेलं आहे। हा मराठ्याचा सगळ्यात मोठा विजय, इतिहासातला सगळ्यात मोठा विजय। आणि हा विजय आज तुम्ही पहा गावोगाव साजरा होत आहे। मित्रहो, ही लढाई इथं संपली नाही, तर इथून पुढे सुद्धा आपल्याला आणखी प्रमाणपत्र काढायचे असतील, व्हॅलिडिटी करायची असेल, याच्यासाठी सुद्धा हा संघर्ष चालूच ठेवावा लागणार आहे। पण सगळ्यात मोठा इतिहासातला मराठ्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जर लढाई असेल, जी जिंकली असेल, तर ती काल संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या 5 दिवसाच्या उपोषणानं जिंकली। आणि हा इतिहासातला सुवर्ण क्षण अजरामर राहील। आणि अनेक पिढ्या हा कुणब्याच्या लेकराने केलेला संघर्ष, की कुणब्याची लेकरं मुंबईला जाऊन कधी खायला मिळाला असेल, न मिळाला असेल, कोणामुळे काही रायटाळ झाली असेल, काही हो, पण बिलकुल तक्रार केली नाही, कोण्या पोलीस बांधवाला काही त्रास दिला नाही। आणि बिचाऱ्या मुंबईतल्या पोलीस बांधवांना सुद्धा आपल्याला बिलकुल त्रास दिला नाही। जे पोलीस बांधव होते, मुंबईतले मराठे होते, त्याची छाती गर्वानं फुगू लागली की आमचे मराठे, आमचे बांधव आम्हाला पाहुणे म्हणून भेटायला आलेले आहेत। आणि हा इतका मोठा सुवर्ण क्षण इतक्या दिवसाच्या नंतर साजरा केला, हा आनंद गगनात मावनासे झाला। जय जिजाऊ, जय शिवराय। एक मराठा